Good evening, class. Today again, one more Wednesday. The date today is the 7th of October 2020. Today, we are going to learn activity live English. This is not live. You have to read this word as the rhyme of 5. So it's live English. Class, English is not something that you see only in your textbook or in your classroom. We use English for many purposes in our day-to-day life. Sometimes we have to fill in forms and applications in English. Here is a specimen of an application form for a library membership. Application for library membership. Now let's see how to fill this form. What are the main things for this form, and then after this class try to fill it on your own after I explain you. मुलांनो, तुम्ही इंग्लिश जे आपण शिकतो ते फक्त पुस्तकापुरतं किंवा आपल्या वर्गापुरतं मर्यादित नाही आहे. ते इंग्लिश जे आहे, ही इंग्लिश लँग्वेज ही अनेक वेगवेगळ्या पर्पजेससाठी म्हणजे अनेक वेगवेगळ्या हेतूंसाठी, उद्देशांसाठी आपल्या डे टू डे लाईफमध्ये म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला वापरावी लागते. कधीकधी आपल्याला, आता तुम्ही लहान आहात पण जेव्हा 10वी होऊन बाहेर पडाल किंवा 10वीलासुद्धा तुम्हाला अनेक फॉर्म्स भरावे लागतील आणि आय थिंक ते फॉर्म्स इंग्लिशमधले असू शकतात आणि 10वीनंतर तर केवळ इंग्लिशमधलेच फॉर्म्स भरावे लागतील. तर हे फॉर्म्स जनरली कसे भरले जातात याचा हा एक स्पेसिमेन आहे. स्पेसिमेन म्हणजे आपण ह्याला म्हणूया नमुना आहे. स्पेसिमेन मीन्स नमुना. हिअर इज अ वर्ड स्पेसिमेन. दिस इज अ स्पेसिमेन ऑफ ॲन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर अ लायब्ररी मेंबरशिप. शाळेतल्या लायब्ररीचे तुम्हाला मेंबरशिप हवी असेल किंवा तुमच्या कॉलनीमध्ये एखादी लायब्ररी असेल आणि तिथे जर तुम्हाला त्यांची मेंबरशिप हवी असेल, पुस्तकं तुम्हाला ती जॉईन करायची असेल लायब्ररी, तो हाऊ यू कॅन जॉईन दॅट लायब्ररी. फर्स्ट यू हॅव टू फिल अप ॲन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर द लायब्ररी मेंबरशिप. नाव व्हॉट इज दिस ॲप्लिकेशन फॉर्म? रीड हिअर. हिअर इज द फर्स्ट टॉपिक, नेम इन ब्लॉक लेटर्स. आता हे तुमच्यासाठी नवीन आहे. ब्लॉक लेटर्स मीन्स व्हॉट? ब्लॉक लेटर म्हणजे सगळे कॅपिटल लेटर्स, त्याला म्हणतात ब्लॉक लेटर. आपलं संपूर्ण नाव जे आहे ते ओन्ली इन कॅपिटल लेटर्समध्ये आपल्याला भरावं लागतं. कित्येकदा या ठिकाणी इन दिस प्लेस यू कॅन सी स्क्वेअर फॉर ऑल युअर नेम्स. वन स्क्वेअर फॉर वन लेटर. Here is not squares, here is only a single line. Now see here. Here last name, the starting of your form from last name, then the first name and then the middle name. तुमचं लास्ट नेम म्हणजे तुमचं सरनेम, इथून तुमची सुरुवात होईल. अँड दीज आर कॉल्ड ब्लॉक लेटर्स. याला आपण म्हणतो ब्लॉक लेटर्स. ब्लॉक लेटर्स म्हणजे कॅपिटल लेटर्स. लास्ट नेम म्हणजे माझं सरनेम, ते आहे सावंत. सो आय राईट हिअर सावंत. नाव फर्स्ट नेम, माय फर्स्ट नेम इज सायली अगेन इन ब्लॉक लेटर्स. डोंट डू मिस्टेक हिअर. देन मिडल नेम मीन्स युअर फादर नेम. Here Shailesh is my middle name. It's my husband's name. So I wrote here Shailesh. Now this is a membership for school library. So you have to write down here your class. So you are from 7th class. You can write here in words or in numbers. I write here 7. Now don't write here block letters. Don't use block letters here. ब्लॉक लेटर्स हे तुम्हाला फक्त या
नावासाठी वापरायचे आहेत, कारण इथे ती सूचना दिलेली आहे कंसात ब्लॉक लेटर्समध्ये, इथे ती सूचना नाही. सो इथे तुम्ही कॅपिटल लेटरने सुरुवात करून छोटे स्मॉल लेटर्सचा वापर करू शकता. नाव दिस इज युअर 7th क्लास. नाव राईट डाऊन हिअर your division if you are from A, B or C division. Now write here roll number. Suppose my roll number is 10. Okay. Now date of birth. Put down here date of birth. See, here are some blocks. DD, MM, Y. What is this meaning of these letters? DD means date, MM means month, Y means year. So I write birth date here 26. If your month is 1st January, if your birth is in January month, you can write here 1. And if you are from December, you can write here 12. Okay. Now write down here your year, year of your birth. Suppose you are 12 years old, then go back year 2008. Okay. Now this is date of birth. Date 26, month January means 01. If you are from single digit month, you have to write here first 0 and then 1. Okay. 2008. Now see here is gender. Gender, male, block, female, block. Gender means लिंग, मराठीत आपण त्याला लिंग म्हणतो. तुम्ही मेल असाल, पुल्लिंग पुरुष असाल, मुलगा असाल तर मेलमध्ये टिक मार्क करा. इफ यू आर female, if you're girl, tick mark here. Okay, and keep this blank. Now your address, you have to write down your address here. Now how can you write your address? First, room number 103, then your building's name or your number of your building, what it is. Radhashri Society. Okay. Radhashri Society, Padwal Nagar. Don't use block letters here. You can write in small letters too. Padwal Nagar, Wagle Estate, Thane. See here, PIN, pin code 60. What is your 4004? I think this is your pin code number. No. मुलांनो, मला पडवळ नगरचा एक्झॅक्ट पिनकोड माहिती नाही आहे, कदाचित हा चुकलेला असू शकेल. तुम्ही तुमचा एक्झॅक्ट पिनकोड इथे टाका. नेम ऑफ द गार्डियन. नेक्स्ट, नेम ऑफ द गार्डियन. गार्डियन मीन्स पालक. तुमच्या पालकांचं नाव, तुमचे पालक जे आहेत त्यांचं नाव, म्हणजे वडिलांचं किंवा आईचं नाव तुम्ही इथे टाकू शकता. Don't use here block letters, use small letters. Address, you can write your your parents address here. कदाचित हा वरील ॲड्रेस जो आहे तोच तुमच्या पालकांचा ॲड्रेस असू शकतो, म्हणजे आईवडिलांचा ॲड्रेस पण हा आणि तुमचा पण हाच असू शकतो. तर तुम्ही ॲज अबाव असा शब्द वापरू शकता इथे. ॲज अबाव म्हणजे वरीलप्रमाणे, पालकांचा ॲड्रेस वरीलप्रमाणे. ॲज अबाव असं म्हणा
अदरवाईज यू कॅन राईट युअर, समजा वरीलप्रमाणे नसेल, तुमचे पालक गावी राहत असतील तर यू कॅन राईट युअर विलेज ॲड्रेस. तुमचा जो नेटिव्ह प्लेसचा ॲड्रेस आहे तो तुमचा पालकांचा ॲड्रेस म्हणून तुम्ही लिहू शकता. नाव राईट डाऊन हिअर फोन नंबर. तुमच्या पालकांचा जो नंबर आहे तो नंबर तुम्ही इथे लिहू शकता. 3051. ओके, तुमच्या वडिलांचा किंवा आईचा मोबाईल नंबर इथे तुम्ही लिहू शकता. इफ यू हॅव ईमेल ॲड्रेस यू कॅन राईट हिअर ईमेल ॲड्रेस. नोट डाऊन द ईमेल ॲड्रेस. सो आय राईट माय ईमेल ॲड्रेस. सायली SWT 263 @gmail.com. This is my email address. If you have your email address, you can write down here. If you don't have your email address, only put dash here. Now next, please read the library rules carefully on the back of the form. या फॉर्मच्या बॅकसाईडला बरेचदा त्या लायब्ररीचे रूल्स असतात. लायब्ररी रूल्स म्हणजे त्या वाचनालयाचे काही नियम असतात, काही कायदे असतात. तर ते कायदे, ते नियम या ॲप्लिकेशन फॉर्मच्या बॅकसाईडला लिहिलेले असतात. आणि ही आपल्याला लायब्ररीकडून सूचना असते की बॅकसाईडला जे लायब्ररी रूल्स आहेत ते तुम्ही केअरफुली आधी वाचून घ्या. ते रूल्स तुम्हाला मान्य असतील तरच तुम्ही या लायब्ररीची मेंबरशिप घेऊ शकता, सभासदत्व घेऊ शकता. आता इथून तुम्हाला डॉट 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 दिसतं आहे, ही लाईन आहे डॉट डॉटवाली खाली. तुम्ही वाचलेले आहेत मागच्या बाजूचे रूल्स असं समजून इथे एक लाईन नोट डाऊन केलेली, एक सेंटेन्स आहे. आय हॅव रीड द लायब्ररी रूल्स केअरफुली अँड आय विल फॉलो देम. मी लायब्ररीचे मागील पानावरील जे रूल्स आहेत ते केअरफुली आय हॅव रीड म्हणजे मी वाचलेले आहेत. लायब्ररीचे नियम मी केअरफुली वाचलेले आहेत. अँड आय विल फॉलो देम, मी त्यांचे पालन करेन, त्या नियमांचे मी पालन करेन, मी त्यांना फॉलो करेन त्या नियमांना, म्हणजेच मी त्या नियमांचे पालन करेन. ज्या दिवशी हा तुम्ही फॉर्म भरताय तो दिवस या ठिकाणी टाकायचा, म्हणजे ती डेट या ठिकाणी टाकायची. सपोज मी आज भरती आहे तर आजची डेट मी या ठिकाणी टाकली 7/10/2020. अँड नाव राईट डाऊन हिअर स्टुडंट सिग्नेचर. सिग्नेचर म्हणजे तुमची स्वाक्षरी. तुमची स्वाक्षरी जशी असेल तशी तुम्ही या ठिकाणी ती करायची आहे. ओके, आता खाली वाचूयात. मेंबरशिप फीस टिक द करेक्ट ऑप्शन. आता जर तुम्हाला सभासदत्व हवं आहे या लायब्ररीचं तर त्याची फी किती आहे, तुम्हाला जो योग्य ऑप्शन किंवा तुम्हाला जो ऑप्शन परवडणारा आहे फीचा त्या ऑप्शनला आपल्याला टिक करायचं आहे. न्यू मेंबर्ससाठी आणि रिन्युअल्स. आता न्यू मेंबर्सचा अर्थ काय, पहिल्या कॉलममधला, तुम्ही ही लायब्ररी यापूर्वी कधीच जॉईन केलेली नव्हती तर तुम्ही या लायब्ररीचे न्यू मेंबर्स आहात, म्हणजे नवीन मेंबर आहात, नवीन सभासद आहात. इथे शब्द आहे रिन्युअल्स म्हणजे हा इथे न्यू शब्द लक्षात ठेवा. रिन्यू करणे म्हणजेच आपण या लायब्ररीचे सभासद आहोत आधीपासून आणि आता ते सभासदत्वाची तारीख संपत आली आहे समजा, आणि तुम्हाला ती लायब्ररी पुन्हा नव्याने जॉईन करायची आहे, पुन्हा त्या लायब्ररीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही ऑलरेडी आहात त्या लायब्ररीचे सभासद, पण त्या सभासदत्वाची जी तारीख आहे, त्याची व्हॅलिडिटी डेट जी आहे त्यांनी दिलेल्या पासची, ती आता संपत आली आणि पुन्हा एकदा तुम्हाला रिन्यू करायचं आहे. जसं की आपला बघा ट्रेनचा पास आपण काढतो आणि तो संपत आला, तो समजा 7 तारखेला संपतो आहे तो पास, 7/10ला म्हणजे आज संपतो आहे, तर आपण उद्यापासून तो पास काय करतो, पुन्हा पैसे भरून रिन्यू करतो म्हणजे नव्याने पुन्हा काढतो, तर त्याला रिन्युअल्स म्हणतात. तर न्यू मेंबर्ससाठी आणि रिन्युअल्ससाठी म्हणजे नवीन मेंबर्ससाठी आणि जुने जे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी. इथे कॉलम आहे हाफ इयरली,
इथे लिहिलं आहे इयरली. समजा तुम्हाला एकदम पैसे भरणं परवडणार नसेल किंवा कदाचित तुम्ही वर्षभर या इथे राहणार नसाल, तर तुम्हाला अर्ध्या वर्षासाठीच ही लायब्ररी जॉईन करायची असेल तर तुम्ही हाफ इयरली या कॉलममधले ऑप्शन्स चूज करू शकता. जर तुम्हाला वर्षभरासाठी ही लायब्ररी जॉईन करायची तर तुम्ही इयरलीमधले हे कॉलम्स चूज करू शकता. इफ यू आर न्यू मेंबर यू कॅन इफ यू आर न्यू मेंबर यू हॅव टू पे ₹50 फॉर हाफ इयर. 50 रुपये अर्ध्या वर्षासाठी. अँड इफ यू आर न्यू मेंबर you have to keep it for yearly membership. You have to pay ₹100 for year. If you are renewals, जर तुम्ही त्या लायब्ररीचे जुने मेंबर आहात आणि परत रिन्यू करताय तर तुमच्यासाठी थोडी सवलत आहे. हाफ इयरचे तुम्हाला ₹35 फॉर हाफ इयर अँड ₹70 फॉर फुल इयर. तर तुम्हाला यातला जो योग्य ऑप्शन आहे त्या ऑप्शन पुढे काय करायचे, टिक मार्क करायची. ओके, हे एवढं तुमच्यासाठी होतं. आता आपण इथे बघूया. इथे वर काय लिहिलं आहे वाचा, ह्या चौकोनामध्ये, ह्या रेक्टँगलमध्ये, फॉर ऑफिस यूज ओनली. हा जो कॉलम आहे हा शाळेतल्या ऑफिसमधले लोक भरणार आहेत. फॉर ऑफिस यूज ओनलीमध्ये आपण काहीही लिहायचं नसतं. हा त्या लायब्ररीच्या ऑफिसमधले जे क्लार्क आहेत किंवा जे लायब्ररियन आहे त्या लायब्ररियन बाई या ठिकाणी हा कॉलम भरतील. इथे आहे युजर आय डी. तुम्हाला एक युजर आय डी मिळेल. तुम्ही मेंबरशिप घेतल्यानंतर तो युजर आय डीचा जो नंबर आहे तो इथे टाकतील ते. आणि इथे आहे कार्ड इश्यूड ऑन. कार्ड इश्यू केलं म्हणजे तुम्हाला दिलं गेलं, कुठल्या दिवशी दिलं गेलं. लायब्ररियन ज्या आहेत मॅडम त्या इथे ती तारीख टाकून म्हणजे आजच्या दिवसापासून तुम्हाला हे कार्ड इश्यू केलं गेलं हे इथे ती तारीख इथे टाकतील. खाली आहे लायब्ररियन्स सिग्नेचर म्हणजे लायब्ररियन बाई मॅडम या ठिकाणी स्वतःची सिग्नेचर करतील आणि या ठिकाणी तुम्हाला मेंबरशिप दिली गेल्याचं त्या सांगतील. तर अशा प्रकारे तुम्हाला हा ॲप्लिकेशन फॉर लायब्ररी मेंबरशिप हा फॉर्म तुमच्या वहीवर तयार करायचा आहे आणि तुम्हाला हा पूर्ण स्वतःच्या नावानेशी जसं आत्ता मी समजावून सांगितलं आहे तसा तो भरायचा आहे. हा कॉलम फक्त रिकामा ठेवायचा आहे. आणखी एक काम त्याच्याबरोबर तुम्हाला देते. हिअर बिलो दिस फॉर्म हिअर इज अ क्वेश्चन. फ्रेम रूल्स फॉर द स्कूल लायब्ररी आफ्टर डिस्कसिंग देम इन द क्लास. आता आपण क्लासमध्ये भेटतच नाही आहोत त्यामुळे आपण डिस्कस तर करू शकत नाही आहोत. पण लायब्ररी समजा एखादी लायब्ररी असेल आपल्या शाळेची तर त्यासाठी काय नियम असतील, काय नियम फ्रेम केलेले असू शकतात किंवा काय नियम फ्रेम करावे असे तुम्हाला वाटतं तर ते तुम्हाला याच्या खाली लिहायचे आहेत. कमीत कमी 2 नियम तरी तुम्हाला लिहायचे आहेत. यू हॅव टू राईट डाऊन हिअर ॲटलिस्ट 2 रूल्स. मॅक्झिमम तुम्ही 4-5 रूल्स लिहू शकता की जर लायब्ररी आहे शाळेची तर त्याच्यासाठी काय रूल्स असू शकतात. जसे की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काही उदाहरण सांगते. कीप कम्प्लीट सायलेन्स इन द लायब्ररी. बघा लायब्ररीत गेलात की त्या लायब्ररीमध्ये शांतता ही राखली पाहिजे म्हणून तुम्ही कीप सायलेन्स, कीप कम्प्लिटली सायलेन्स हा एक रूल त्या ठिकाणी लागू करू शकता. दुसरा एखादा रूल असेल तर हँडल द बुक्स केअरफुली म्हणून तुम्ही दुसरा एक रूल असाच तुम्ही सांगू शकता, नियम सांगू शकता की जे लायब्ररीचे रूल्समध्ये सांगू शकता की सगळी पुस्तकं काळजीपूर्वक हाताळा. त्यानंतर तुम्ही सांगू शकता की डोंट डिस्टर्ब अदर स्टुडंट्स. हा एक नियम तुम्ही त्या ठिकाणी लागू करू शकता की इतर विद्यार्थ्यांना तुम्ही डिस्टर्ब करू नका. किंवा आणखी एक तुम्ही असाही नियम सांगू शकता की रिटर्न युअर बुक इन 1 वीक, रिटर्न युअर बुक आफ्टर 7 days. अशा प्रकारे रूल तुम्ही एक त्या ठिकाणी फ्रेम करू शकता की दिलेल्या मुदतीतच तुम्ही काय करायचं आहे तुमचं पुस्तक रिटर्न करा. अशा प्रकारे बी केअरफुल विथ द बुक्स, डोंट स्पॉईल देम, डोंट टेअर देम अशा प्रकारचे तुम्ही रूल्स त्या ठिकाणी सांगू शकता.
कित्येकदा काही मुलं घरी पुस्तकं नेतात आणि त्या पुस्तकामध्ये अंडरलाईन करतात, खाडाखोड करतात, काहीतरी स्वतःचं काही शब्द टाकतात. तर ते तुम्ही लिहू शकता रूलमध्ये की डोंट राईट एनी वर्ड्स ऑर एनी सेंटेन्स ऑन द बुक, डोंट अंडरलाईन एनीवेअर. सो अशा प्रकारे तुम्हाला कमीत कमी 2 रूल्स, हा क्वेश्चन लिहून 2 रूल्स तुम्हाला ह्याच्या खाली लिहायचे आहेत. आणि आता मी तुम्हाला पेज नंबर 34 जे आहे त्या पेज नंबर 34वरचा भाग आता मी तुमच्यासाठी घेणार आहे. तर आता आपण त्याकडे वळूया. हे पेज काढून ठेवा.